हे बघा उद्या काय बी करण थांबीव त्याला. अरे सांग की म्हणावं पैसे नाही बुडवत आम्ही. अरे इज्जत आहे आपल्याला. अरे मग समजव की तसं त्याला. परत परत तेच तेच काय. ठेव आता. खाऊ दे की एक फोड. का घरात एवढं नोकर चाकर आहेत, त्यांना विचार, ते तुला बी देतील. सगळ्यांनी पलटी मारली हा, आता तू बी मार. घरात बसावं तरी पंचायत, बाहेर जावं तरी पंचायत. इकडं आड आणि तिकडे हिर झाली आमची. काय झालंय? अगो बाई, मी काय म्हणतो नंदिता, म्हणा की. तूच एक आशा आहेस बघ माझी. अहो तुझ्या वाचून कुणी आहे का मला सांग बघू. तू नसतीस माझ्या आयुष्यात तर माझ्या जगण्याला काय अर्थ होता का? काय मराठीचा पेपर लिहताय? नीट शिस्तात सांगा. अगं मला लई नड आहे पैशाची. काय बी करा 4 लाख दे की. तरीच आम्ही म्हणलं एवढी लाडी गुडी का लावताय आमासनी? हा, गुन्हा उधळताना आम्हाला विचारलं होतं. आता नड पडली की लगे आमची आठवण आली. ज्याच्यामुळे तुमचे पैसे गेले त्याला जाऊन विचारा आणि त्याच्याकडनंच पैसे घ्या, तुमच्या भावाकडनं. आम्हाला नका विचारू. घेतो की, घाबरतो का काय? मागायचं ते मागणारच नाही. राणा भाऊजी, अहो यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बोल की रे. मला नाही. अहो आत्ताच तुम्ही आम्हाला म्हणालात नव्ह का तुम्हाला यांच्याशी काहीतरी बोलायचंय, काही विचारायचंय? विचारा ना. अगं अहो विचारा की, विचारा विचारा. विचार की. ते होय साहेबराव काय म्हणते? बैलांच्या शर्यतीत भाग घ्यायचा का? एकदा बोलला ये बोललास, परत असं बोलू नकास. साहेबरावला शर्यतीत खेळवायला मी काय खुळाय वय? आणि आपल्या फायद्यासाठी मुख्य जनावरांना ताप का? राणा भाऊजी, आम्ही बी खर तरी असनी हेच म्हणलं. उगा कशाच्या पण नादाला लागू नका. पण आमचं कोण ऐकतंय? बरं बाई, नाही लागत नादाला. झालं. बरं राणा भाऊजी, अहो काल आम्ही तुमच्याशी बोलायला आलतो, पण तुम्ही काही बोललाच नाहीत आमच्याशी. एवढी कसली झोप आलती? ते वय सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.